नमस्कार, मी बाळकृष्ण चंद्रभान शिरसाट, नवीन नाशिक सभापती। आपल्या येणाऱ्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तसेच आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलेले हर घर तिरंगा याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे। सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नवीन नाशिक सिडको विभागीय कार्यालयात प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मनपा शिक्षण विभागांतर्गत कार्यरत मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत सुमारे 115 मुख्याध्यापकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर चर्चा करण्यात आली। शाळांमध्ये भेडसावणाऱ्या विविध अडचणी मुख्याध्यापकांनी बैठकीत मांडल्या। यामध्ये भटक्या कुत्र्यांचा त्रास, पिण्याच्या पाण्याची समस्या, तर याचबरोबर शाळांसोबत संबंधित अन्य नागरी सुविधांच्या प्रश्नांचा समावेश होता। काही खासगी शाळांमधील मुख्याध्यापकांनीही उपस्थित राहून आपल्या समस्या मांडल्या। शिक्षण विभाग आणि महापालिका प्रशासनाच्या समन्वयातून शाळांच्या समस्या सोडवण्यावर बैठकीत भर देण्यात आला। मुख्याध्यापकांनी मांडलेल्या सर्व प्रश्नांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। आज नवीन नाशिक विभागाच्या वतीने आपण सर्व शाळांची एकत्र बैठक घेतली। सर्व मुख्याध्यापक असतील, आपल्या नाशिक जे विभागाच्या शिक्षण अधिकारी नीता मॅडम चौधरी या देखील त्या मीटिंगसाठी उपस्थित होत्या। विभागीय अधिकारी आणि सर्वच डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी त्या मीटिंगसाठी उपस्थित होते। ही मीटिंग घेण्याचं कारण एकच, आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या आरोग्य असेल, शाळेसंदर्भातील वेगवेगळ्या समस्या असतील, याचं निवारण करण्यासाठी आपण या ठिकाणी मीटिंगचं आयोजन केलं होतं। आम्ही बघितलं आपल्या नवीन नाशिकमधील खूप शाळांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या नक्कीच आम्ही सोडवण्यासाठी तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करणार आहोत। तसं मुख्याध्यापकांना देखील त्या समस्या लेखी स्वरूपात आम्ही कळवण्यास सांगितलेलं आहे। तसंच मॅडमने देखील त्यांना अतिशय उत्तम मार्गदर्शन चौधरी मॅडमने केलेलं आहे। आपण बघितलं असेल, आत्ताच महाराष्ट्रातले आपण आदिवासी याच्यामध्ये आश्रमशाळेमध्ये जो प्रकार घडला, सर्पदंशाने आपले लहान बालकं 5 बालक त्या ठिकाणी विद्यार्थिनी मृत्युमुखी पडलेले आहे। याचं निश्चित हे दुर्दैवी घटना घडलेली आहे। तर निश्चित मी सर्व शिक्षण विभागांना विनंती करेल की त्या विभागामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य संदर्भात त्यांच्या सुरक्षेच्या माध्यमातून निश्चित जी काही योग्य ती उपाययोजना करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे। आणि याच माध्यमातून मी या ठिकाणी मीटिंग घेतली होती। निश्चित नवीन नाशिकच्या ज्या काही समस्या असेल त्या आम्ही त्याचा पाठपुरावा करून नक्कीच सोडवणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर नीता चौधरी, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महानगरपालिका नाशिक। आज माननीय सभापती शिरसाट सर यांनी आपलं जे नवीन नाशिकचं ऑफिस आहे, कार्यालय, त्या ठिकाणी आपल्या नवीन नाशिक भागातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या मुख्याध्यापकांची बैठक ठेवली होती। आणि ही संकल्पना खरं तर खूप चांगली होती, कारण आता लक्षात आलं जेव्हा आम्ही मीटिंग घेतली की सगळ्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या वेगवेगळ्या समस्या मांडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बऱ्याच झाडांच्या काही समस्या होत्या, काही रस्त्यांच्या समस्या होत्या। आम्ही नेहमी शिक्षण विभाग म्हटल्यावर फक्त शिक्षणाच्या समस्यांविषयी जाणून घेत असतो। आज सभापती महोदयांच्या या बैठकीमुळे इतर समस्या सुद्धा मुख्याध्यापकांना मांडण्याची संधी मिळाली। बऱ्याच समस्यांवरती आताच आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत आणि सर्व समस्यांविषयी पत्र देण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत। काही दिवसांमध्ये पत्र आल्यानंतर सभापती महोदयांसोबत आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्याच्यावरती पुढील काय कारवाई करता येईल याविषयी चर्चा करून त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल। आणि बैठकीचा आजचा जो काही विषय झालेले आहेत त्यामध्ये खूप उत्तम पद्धतीने सभापती सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे। मुख्याध्यापकांनी मोकळ्या मनाने त्यांच्या सर्व समस्या मांडलेल्या आहेत आणि शिक्षण विभाग अधिकारी म्हणून आम्ही सुद्धा त्या सर्व समस्यांची नोंद घेतलेली आहे। आणि मला असं वाटतं या बैठकीच्या अनुषंगाने काही महिन्यानंतर आम्ही पुन्हा एक बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये किती समस्यांचं निरसन झालेलं आहे हे पाहून त्यानुसार पुढील कारवाई पुन्हा एकदा प्रस्तावित करू। धन्यवाद। तुम्ही जी मीटिंग घेतली मॅडम, त्यामध्ये फक्त मनपाच्या शाळेचेच मुख्याध्यापक होते की इतर? नाही, आपल्या या बैठकीला आपण नवीन नाशिक मधल्या सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम म्हणजे मनपा शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयं अर्थसहाय्य म्हणजे सेल्फ फायनान्स अशा सर्व शाळांना बोलवले होतं। इव्हन विशेष विद्यार्थ्यांच्या ज्या शाळा असतात त्याच्या मुख्याध्यापिका सुद्धा आज या बैठकीला आलेल्या होत्या आणि त्यांनी सुद्धा त्यांना जर काही समस्या होत्या त्या मांडलेल्या आहेत तिथे। बैठकीला मनपा शिक्षण अधिकारी डॉक्टर नीता चौधरी, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, शिक्षक वृंद तसेच शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळांसंबंधित प्रश्नांचं लवकरात लवकर निवारण करण्यात येईल अशी ग्वाही प्रभाग सभापती बाळकृष्ण शिरसाट आणि शिक्षण अधिकारी डॉक्टर नीता चौधरी यांनी यावेळी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, सिडको।